पावसाळ्यात वारंवार सर्दी, खोकला, थकवा जाणवतोय का? मग आजची ही रेसिपी अजिबात मिस करू नका. आज मी बनवणार आहे एक असा हेल्दी इम्युनिटी बूस्टर लाडू, जो चवीलाही अप्रतिम आणि पौष्टिक घटकांनी भरलेला आहे. हा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे हा लाडू किती दिवस टिकतो, कधी खावा आणि चविष्ट होण्यासाठी एक खास टिप्स. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग अगोदर सुरुवातीला साहित्य पाहूया. इथे लागणार आहेत आपल्याला पोहे, शेंगदाणे लागणार आहेत. आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं खोबरं लागणार आहे. नंतर 2 वाट्या आपल्याला बारीक चिरलेला गूळ लागणार आहे. अर्धी वाटी काजू लागणार आहेत. नंतर अर्धी वाटी बदाम लागणार आहेत. नंतर लागणार आहेत पाव वाटी इतके तीळ लागणार आहेत. तर हे आपण सुरुवातीला साहित्य पाहिलेलं आहे. यातलं प्रमाण तुम्हाला जर काही कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. चला आता आपण सुरुवातीला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता सुरुवातीला आपल्याला 1 चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला काय करायचे आहेत, तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत. तूप काही जास्त वापरायचं नाही, फक्त 1 चमचा इतकं तूप घालायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये पोहे घालायचे आहेत आणि मंद गॅसवर खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. बघा हलकासा त्याचा रंग चेंज झालेला आहे आणि आपले पोहे खमंग असे भाजलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला लगेच काय करायचं आहे, उलताण्याने आपल्याला हे जे पोहे आहेत तर ते पोहे आपल्याला थोडेसे पसरून घ्यायचे आहेत आणि मध्ये थोडासा खड्डा करायचा आहे, म्हणजे कशामुळे पोहे हे पटकन थंड होतात. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. चांगले असे खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये थोडासा असा ओलसरपणा असतो. तर शेंगदाणे भाजले की त्याच्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. सुकं खोबरं भाजायला देखील काही जास्त वेळ लागत नाही. हलकासा आपल्याला थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला याच्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहे. हलकेसे आपल्याला थोडेसे 1-2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचे आहेत, कारण हे बाकीचं जे आपण सर्व साहित्य एकत्र भाजत आहोत तर हे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्त काही भाजण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला अगदी म्हणजे 1-2 मिनिट चांगलं हे परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे परत 1 चमचा इतकं साजूक तूप घालायचं आणि तुपामध्ये हे आपल्याला अगदी 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. आता गॅस हा आपल्याला बंद करायचा आहे आणि सर्व साहित्य आपल्याला हे जे सर्व भाजून घेतलेलं आहे ते थंड करून घ्यायचं आहे. पोहे पण इकडं थंड झालेले आहेत आणि सुकं खोबरं, काजू, बदाम वगैरे हे सर्व साहित्य आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. तर आता ते थंड होईपर्यंत आपल्याला हे पोहे थंड झालेले आहेत. तर हे पोहे आपल्याला मिक्सरला बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. होता होईल एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम म्हणजे बारीक ही पेस्ट बघा मी बनवून घेतलेली आहे. पटकन बारीक होते, म्हणजे पीठ बारीक होतं. आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बघा एकदम अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. नंतर बघा इकडं हे साहित्य पण आपलं पूर्ण म्हणजे थंड झालेलं आहे. आता थंड झालं की लगेच काय करायचं आहे, फक्त सर्वात सिक्रेट एक इथं महत्त्वाची टिप्स वापरायची आहे, ती म्हणजे हे साहित्य आपल्याला पूर्ण एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे बारीक करायचं आहे. म्हणजे कसं
असा त्याला जास्त ओलसरपणा येणार नाही, एकदम असं सुक्क होईल, मोकळं सुटसुटीत. मिक्सरला बारीक करून घेतलेलं जे आहे आपण हे मिश्रण आहे, तर ते सर्व एकत्र पोह्यामध्येच काढून घ्यायचं आहे. आता एका ताटामध्ये बघा मी पूर्ण मिश्रण हे बारीक केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. आता हा गूळ याच्यामध्ये घालायचा आणि परत एक आपल्याला इथं सर्वात महत्त्वाची टिप्स फॉलो करायची आहे, म्हणजे वापरायची आहे. तर ती टिप्स आवर्जून तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत. आता बारीक चिरलेला गूळ याच्यामध्ये घातला ना, की नंतर हाताने आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि परत आपल्याला एक इथं पद्धत वापरायची आहे, ती म्हणजे परत हे आपल्याला मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे आपल्या लाडूला रंग सुद्धा छान येणार आहे आणि गूळ हा या मिश्रणामध्ये एकसारखा असा मिक्स होणार आहे, म्हणजेच एकजीव होणार आहे. आणि बघा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ते मिश्रण आपल्याला हे लाडूचं जे मिश्रण आहे, तर ते परत एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता सर्व मिश्रण इथं आपलं तयार झालेलं आहे आणि लाडू बघा अगदी सहज वळवता येतात, म्हणजे बनवता येतात. तर आता इथं याच्यामध्ये आणखी सर्वात सिक्रेट एक गोष्ट वापरायची आहे, ती म्हणजे खसखस घालायची, नंतर इलायची पूड घालायची आहे, नंतर घालायचे आहेत काजू, बदाम, पिस्ते. तुम्हाला इथं ड्रायफ्रुट्स आणखी जर काही वापरायचे असतील ना, तर वापरू शकतात असे तुकडे करून. तर मी इथं फक्त पिस्ते वापरलेले आहेत आणि लगेच आता इथं आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत. अगदी झटकीपट बनणारे हे लाडू आहेत, तर तुम्ही एकदा नक्कीच, आता कसं पावसाळा सुरू झालेला आहे, तर हा रोज फक्त तुम्ही एक लाडू जरी खाल्ला ना, तरी सर्व आजारांवरती हा घरगुती रामबाण उपाय आहे. तर नक्की तुम्ही हे लाडू एकदा बनवून बघा. गोल गरगरीत असे छोटे-छोटे आकाराचे इथं मी लाडू बनवत आहे. एक लाडू बनवून घेतलेला आहे. आता राहिलेल्या मिश्रणाचे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता राहिलेल्या मिश्रणाचे आपल्याला सेम पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहेत. चला आता आपण सर्व लाडू बनवून घेऊया. तर बघा आता इथं मी हा शेवटचा लाडू बनवत आहे. आपले सर्व लाडू इथं बनवून तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, आपला इम्युनिटी बूस्टर लाडू तयार आहे. दिसायलाही सुंदर आणि खायलाही खूपच स्वादिष्ट आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सोप्या, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, स्वादिष्ट खा. बाय बाय.